कुठे चाललीस? बाळकाकाकडे. जायचं नाही. का? कारण सांगायची गरज आहे? आज जा. मी जाते. प्रिया, मला तमाशे नकोयत. निमूटपणे आज जा. बाबा प्लीज मला जाऊ द्या. काय करणार आहेस तिकडे जाऊन? पुन्हा बाळ आणि पूनमला त्रास देणार आहेस? मी कुणालाही त्रास देत नाहीये, पण मला जो त्रास होतोय ना तो कुणालाच कळत नाहीये. सगळं कळतंय मला. आधी वाटत तुला शॉक बसलाय, दुःख झालंय म्हणून तू अशी वागतीस, पण आता तू अशी का वागतीस हे समजण्या पलीकडचं आहे आणि हे चालणार नाही. बाबा मी जाणार म्हणजे जाणार. तुम्हाला मला मारायचं असेल तर मारा. प्रिया, फार शिंग फुटले तुला. आजपर्यंत तुझ्यावरती प्रेम केलं त्याला गैरफायदा घेतेस तू. ठिकाणी आज चल. बाबा मला मी सांगेपर्यंत खोलीच्या बाहेर पडायचं नाही. आज चल. आज चल. बाबा बाबा मला जाऊ द्या. बाबा बाबा आई, बाबा दार उघडा ना, मला जायचंय. बाबा दार उघडा ना. आई, बाबा. एवढा मोठा आघात पचवायला, त्यातून सावरायला बरेच दिवस महिने लागतात. पण आता निदान त्याची सुरुवात व्हायला हवी. तुम्ही दोघांनी सावरायला हवं. बाळ, पूनम, तुम्ही एकमेकांना आधार द्यायला हवा. मला माहिती आहे अशा वेळी शब्द खूप पोकळ वाटतात, पण तरीही मी तुम्हाला हे सांगतोय. तुम्हा दोघांनाही. मी बधीर झालोय बाबा. शर्मिला गेली तेव्हाही असंच झालं होतं. सुदैवानं पूनमची साथ लाभली तेव्हा. आताही सावरशील बाळ, आणि यावेळी पूनमची साथ आहे तुला. नाही बाबा, बाबा मी काय कोणाला आधार देणार हो? मी स्वतःच उद्ध्वस्त झाले. तसं नाहीये बेटा. तुझ्यात ती धमक आहे. स्वतःचं घर सावरून धरण्याची धमक. निखिल जेव्हा वसईला आला होता तेव्हा तुझ्याबद्दल तो भरभरून बोलत होता. कसे तू स्वतःच सगळे गैरसमज मिटवलेस. कसं तू. नाही बाबा, बाबा बाबा मी हरले हो. मी बाळ आणि निखिलला नाही आणू शकले एकत्र. काळाने हरवलं मला. श्रीराम, त्याच्या पुढे कोण जिंकलंय? पण एक लक्षात घ्या, जन्मभर आईच्या मायेसाठी तहानलेला निखिल तो गेला ते काठोकाठ भरलेलं मन घेऊन. तुझ्याबद्दल
त्याला खूप जिव्हाळा होता आणि तो तू निर्माण केला होतास. पण बापाचं काय? तो तर शेवटपर्यंत कोरडाच राहिला. स्वतःही राहिला आणि आपल्या लेकालाही तसंच ठेवलं. स्वतःच्या अहंकारापायी. याचं कुठलं प्रायश्चित्त घेऊ बाबा? बाळ, त्रास सहन करणं म्हणजेच प्रायश्चित्त घेणं. पळून जाऊन पाठ फिरवणं याला प्रायश्चित्त म्हणत नाहीत बाळ. तुझं मन तुला पुढची अनेक वर्ष सुखानं झोपू देणार नाही. निखिलशी फटकून वागल्याची सल तुला सतत बोचत राहील. पण सहन कर बाळ. हेच खरं प्रायश्चित्त आहे. आणि प्रायश्चित्ताच्या शेवटी सुख असतं, समाधान असतं. लाकूड आगीत जळून त्याची राख होते आणि ती पवित्र असते, कारण तिने आगीचा दाह सहन केलेला असतो आणि त्या सहन करण्यातच सगळी वाईट तत्व भस्म झालेली असतात. सहन कर बाळ, सहन कर. यात तू एकटा नाहीयेस. मी आहे तुझ्या पाठीशी. तुम्हा दोघांच्या पाठीशी. शब्द पोकळ खरे, पण कधी कधी ते बळही देतात. ते जेवढं जसं देता येईल तसं मी देण्याचा प्रयत्न करेन. दुसरं काय? अहो, दुपारपासून प्रियाला कोंडून ठेवले तुम्ही. आता तरी बाहेर येऊ दे ना तिला. कोंडून ठेवले म्हणजे काय? मी काय जेलर आहे का? तिचं वागणंच तसं आहे, म्हणून मी तिला सांगितलं की आज जावं. नाही म्हणजे मी स्वतःच्या हाताने धरून तिला आत नेलं आणि तात्पुरती कडी घातली, पण 5 मिनिटांनंतर मी कडी काढली होती. तिलाच बाहेर यायचं नसेल तर मी काय करू? हे बघा, तुम्ही असे चिडू नका हो. चिडू नको तर काय करू मला सांग? आपण सगळे कुठल्या परिस्थितीतून जातो तिला कल्पना नाही का? आणि तिच्या वागण्यात ती याच्यामध्ये आणखी भर घालते. आपण म्हणतोय की शुभ्राला सायकियाट्रिस्टकडे देऊया, पण मला वाटतं हिला न्यायला पाहिजे. हिचं डोकं फिरलंय. अहो बास बास, मी बोलेन म्हटलं ना तिच्याशी, मी समजावते तिला. पण तुम्ही आता रागवू नका तिला. माझा वेळ जात नाहीये म्हणून मी असं वागतोय तुला माहिती? अहो नाही, असं नाही म्हणत आहे मी. तुम्ही फक्त चिडू नका.
आलो? प्रिया तूच आहेस ना ग? मामा मामा कशा आहात तुम्ही? माझं सोड, तू कशी असते मला आधी सांग. मी हरले मामा. माझ्याच माणसाने मला हरवलं. तिने मला हरवलंय. माझं पूनमशी बोलणं झालं, मला सगळं कळलंय. तू सगळ्यांसमोर सुलेखाला. पण कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही. कोणीच नाही. मामा मामा मी नंतर बाळकाका आणि पूनम काकूला वेगळं भेटून सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पण मामा मी काय करू आता सांगा ना. काय करू मी? नो नो, देर हॅज बीन अ ट्रॅजेडी इन द हाऊस. हां, मी जिथे राहतोय तिथे आधीच्या घरी, म्हणजे त्याच्या फॅमिलीमध्ये. या हॅलो हॅलो, सॉरी आय कॅन्ट हिअर यू. हॅलो रेंज. हॅलो हां, मी लँडलाईनवरनं फोन करतो. गिव्ह मी अ मिनिट. या या या. मला खात्री आहे प्रिया, सुलेखानेच निखिलचा जीव घेतलाय. मला हे पटवून सांगायची गरज नाहीये. प्रश्न आहे तू इतरांना हे कसं पटवणार आहेस? पुन्हा पुन्हा ओरडून सांगितलं सगळ्यांना. मी गप्प बसणार नाही मामा. आज मला बाबांनी जाऊ दिलं नाही, घरात कोंडून ठेवलंय. पण मी उद्या पुन्हा जाणार आहे बाळकाकाकडे आणि सगळ्यांसमोर ना मी तिला. प्रिया प्रिया, अगं ह्याने काय होणार आहे? तिने मला वेडी ठरवलं तसं तुला ठरवेल. जी चूक मी केली तीच तू करू नकोस बाळा. सुलेखा जे काही करते ना ते सगळं विचारपूर्वक करते. मला खात्री आहे तिचा आत्महत्येचा प्रयत्न हे सुद्धा एक नाटकच होतं. प्रिया प्रिया, तिच्याशी लढायचं असेल तर भावनेने नाही, बुद्धीने लढलं पाहिजे. हवं तर 2 पावलं आता मागे ये, कारण सुलेखाला तू ऑलरेडी सावध केलंयस आणि हे आपल्या हिताचं नाहीये. पटतंय ना तुला? हो, पण ती दिसली ना मला की मला देखील I just lose control. तसं होऊ देऊ नकोस प्रिया. अगं तू हुशार मुलगी आहेस, जे काय करशील ना ते हुशारीने कर. स्वतःचा जीव धोक्यात घालून करू नकोस. कळतंय ना तुला? मला फोन करत राहा. ही लढाई आपली आहे, तुझ्या एकटीची नाहीये. कळलं ना बाळा? आधी बाबा बरंच ना. हो. झोपला नाहीस? झोप लागत नाही. तुमचं काय? मी वाचत होतो. तुला कसलं टेन्शन आहे का रे ऑफिसचं वगैरे? नाही. मागे तू म्हणाला होतास की अचानकपणे तुला ऑफिसचं काम वाढेल वगैरे, पण या निखिलच्या अचानक जाणे मला काय वाटतं आधी,
तू बाकीचं टेन्शन सोड, बाजूला ठेव आणि तुझ्या ऑफिसच्या कामावरती कॉन्सन्ट्रेट कर. काय मग तुझी जायची वेळ आली की तुझी एकदमच सगळी धावपळ होईल. बाबा मी अमेरिकेला गेलो तर बाळ काका पुन्हा नाराज होईल ना. अरे वेडायस का रे तू? बाळ तुला भावनेच्या भरापणे म्हणाला की तू जाऊ नकोस म्हणून, पण त्यालाही माहिती आहे रे तुझं करिअर, तुझं फ्युचर सगळं तिकडे माहिती आहे त्याला. तो नाराज नाही होणार. खरं म्हणजे आम्ही कोणीच नाही नाराज होणार. आम्ही सगळे तुझेच आहोत रे आधी. मीच राहिलो नाहीये तुमचा कदाचित. बाबा मी खूप स्वार्थी झालोय का? असं जर तुला वाटत असेल तर त्याचं उत्तर शोधायला, आणि ते तूच शोधायला हवंस. मी तुला एवढंच सांगतो की कुठलाही निर्णय घे, म्हणजे तू अमेरिकेला जायचा निर्णय घेतलास तर तू आमच्यापासून दूर राहशील हे दुःख आहेच आम्हाला. नाही म्हणत नाही मी, पण तरी आम्हाला तुझा राग नाही येणार. शेवटी प्रॅक्टिकली विचार करणं हे महत्वाचं आहे, नाही का? तुला सांगू आधी, या सगळ्या गोष्टींचा विचार करून स्वतःची झोप उडून घेऊन नकोस रे. एक खरं सांगू, अशा वेळी कोणाशी बोललं की मन हलकं होतं. पण आता माझ्या मनावरचं बर्डन जास्तच वाढलंय. मी काही चुकीचं बोललो का रे आधी? मी तुला नाही बाबा, तुम्ही अगदी बरोबर आहात. तुम्ही सगळेच बरोबर आहात. मी चुकीचं आहे कदाचित. या लोड शेडिंगच्या हे मंत्री एसी मध्ये झोपतायत, आम्हाला मारतायत इथे भट्टीत. कोण आहे? कोण आहे?